प्रेक्षकांनो नमस्कार. मी मुकेश शिंदे. आज पुन्हा एकदा आपल्या बिंदू न्यूज चॅनलवर मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके. मित्रांनो, कौटुंबिक हिंसा, प्रतारणा, यातना, अन्याय, अत्याचार याबाबतच्या घटना दैनंदिन आयुष्यामध्ये आपण पाहतो. एका राजकीय घराण्याच्या संदर्भातली बातमी ही कालपासून सर्वत्र टी व्ही चॅनलला आणि सोशल मीडियामध्ये आपण पाहतोय. आणि कशा पद्धतीने कौटुंबिक हिंसाचार हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, याच्यावर विश्लेषण करायचं म्हटलं तर अनेक सेलिब्रिटी आहेत, नामांकित लोक आहेत आणि त्यांच्या कुटुंबामधला कलह, त्यांच्या नातेसंबंधातला दुरावा हा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो. मित्रांनो, ही प्रसिद्ध लोक असल्यामुळे यांच्या घरातला जो कलह आहे, कौटुंबिक वाद आहे, विवाद आहे, हा आपल्याला पाहायला मिळतो. मी कौटुंबिक कायदा याचा एक अभ्यासक असल्यामुळे तुम्हाला एक सांगू शकतो की कशा पद्धतीनं कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटाचे प्रकरणं असतील, कुटुंब कलहाचे प्रकरणं असतील, वादविवाद, संपत्ती आणि वेगवेगळे कांगोरे असलेले विषय हे मी पाहतोय. आणि अशाच पद्धतीनं जो कौटुंबिक हिंसाचार आहे, ज्या पद्धतीनं कौटुंबिक कलह आपल्याला पाहायला मिळतोय, याच्याकडे आपण बारकाईनं जर पाहिलं तर मानवी नातेसंबंधामध्ये आलेला दुरावा आणि कशा पद्धतीनं हे जग व्यावहारिक झालेलं आहे, हे व्यावहारिक गणित तुमच्या माझ्या घरात आलेलं आहे, आपल्या नात्यात आलेलं आहे. आणि मग जे प्रेमसंबंध होते, जी एकमेकांच्याबद्दलची बांधिलकी होती आणि जी निष्ठा होती, जी आपुलकी आणि विश्वासार्हता होती, ती आता लयास गेलेली आहे. सर्वत्र ह्या व्यावहारिक दुनियेमध्ये सगळं व्यावसायिक झालेलं आहे, व्यावहारिक झालेलं आहे. आणि प्रत्येकजण तुझं की माझं आपलं कुणी बोलत नाही. आणि ह्या पैशाच्या बाजारामध्ये मानवतेचा खून होतोय, माणुसकी लयाला जाते, स्वार्थाचा कडेलोट होतोय. आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याच्या नात्याला, कौटुंबिक नात्याला हा व्यावहारिक तराजूमध्ये तोलतोय. कोण माझ्या किती फायद्याचा आहे, कोण मला किती मदत करू शकतो, हे धरून हा तराजू बघून याचं मापन आणि मूल्यांकन करून माणूस आता एकमेकांशी वागतोय. आणि हे सर्वत्र आहे. एखाद्या नामांकित राजकीय पुढारी असेल किंवा सेलिब्रिटी असेल, त्याच्या कुटुंबातला कलह आपल्याला पाहायला मिळतो, वाचायला मिळतो. परंतु प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक नात्यामध्ये हा दुरावा निर्माण झालेला आहे. आणि हा दुरावा हा प्रचंड स्वार्थ, लालच यामुळे निर्माण झालेला आहे. महागाईचं जग आहे, व्यावहारिक जग आहे. आणि याच्यामुळे नातेसंबंध ही सुद्धा व्यावहारिक झालेली आहे. प्रत्येकाला ह्या ठिकाणी पैशाचं गणित समजतंय आणि मानवी नात्याची किंमत राहिलेली नाही. केवळ निर्जीव वस्तू, प्रॉपर्टी, संपत्ती याचं मोजमाप होतंय. आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये अशा पद्धतीचा दुरावा आपल्याला पाहायला मिळतो. आणि कालचं जे राजकीय प्रकरण आहे हे निमित्त मात्र आहे. मी कायद्याचा अभ्यासक म्हणून, पत्रकार या नात्याने आपल्याला सांगतो की आपण जे म्हणतोय ना की आग दुसऱ्याच्या घराला लागलेली आहे, माझं याच्यामध्ये काय देणं घेणं नाही. परंतु हा आगीचा वणवा हा सर्वत्र मोठ्या झपाट्याने पसरतोय. आज जी आग तुम्ही बघताय, क्षणात
ती आग, त्या आगीचे लपेटे हे तुमच्यासुद्धा घराला, तुमच्यासुद्धा नाथाला भस्म करतील. म्हणून माणसाने किती लालची व्हावं, किती स्वार्थी व्हावं, किती स्वतःला पैशाच्या बाजारामध्ये विकावं, याचा प्रत्येकानं सांकल्यानं आत्मपरीक्षण करून विचार केला पाहिजे. काय मित्रांनो, जुना काळ, फार काळ जुना काळ नाही म्हणत मी, परंतु नातेसंबंधामध्ये जीव देणारी ती निष्ठा, ती बांधिलकी, ते प्रेम, ते स्नेह, ते आपुलकी, ती बांधिलकी जगणारी पिढी आपण पाहिलेली आहे. नातेसंबंधासाठी, नातं जपण्यासाठी, संगोपन करण्यासाठी, त्याचं जतन करण्यासाठी, संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी लोक आपल्या प्राणाची आहुती देत होते. लोक निष्ठावंत होते, प्रामाणिक होते, त्यांच्यामध्ये विश्वासार्हता होती. परंतु आता आपण बघतोय काय, कोण कुणाचं नाही. सगळ्या नात्यामध्ये मोठा दुरावा निर्माण झालेला आहे. आणि हा पैशाचा, संपत्तीचा, लालचेचा, स्वार्थी बाजार बघितला तर मन अत्यंत दुःखी होतं. कुठलीच बांधिलकी आणि माणुसकी आता कुणालाच कुणाची राहिलेली नाही. कुणालाच कुणाची निष्ठा नको आहे. प्रत्येकजण तोल मोल के बोल, भाव बोल अशा पद्धतीच्या विक्री बाजारामध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करतोय. आणि म्हणून एकत्र कुटुंब असलेली परिस्थिती ही मी वेगळी तुम्हाला सांगायला नको, परंतु आज नात्यामध्ये एवढा दुरावा निर्माण झालेला आहे की कुणी दोन व्यक्ती एकत्र राहत नाहीत. लवकरच त्यांच्यात दुरावा निर्माण होतो, मतभेद निर्माण होतात, वाद निर्माण होतात. ते वाद मग पोलीस स्टेशनला जातात, ते कोर्ट कचेऱ्यामध्ये जातात. आणि मग जो नात्यांचा गोडवा आहे तो धुळीस मिळतो. एकमेकांवर घाणेरडे आरोप केले जातात. आणि आता नवीन फॅशन आलेली आहे, समाज माध्यमामध्ये व्यक्त व्हायची. आपली वैयक्तिक खाजगी आयुष्य जे आहे त्याचा बाजार हा समाज माध्यमातून मांडायचा, टीका टिप्पणी करायची, नात्याची आबरू वेशीवर टांगायची, एकमेकांचं वस्त्रहरण करायचं. आणि मी कसा चांगला आणि तो कसा वाईट, मी कसा प्रामाणिक आणि तो कसा धोकेबाज, गद्दार, अशा पद्धतीची परिस्थिती, वस्तुस्थिती नसलेली परिस्थिती ही समाज माध्यमामधून मांडायची. आणि खाजगी व्यक्तिगत आयुष्य जे आहे ते सार्वजनिक करण्यासाठी आत्ताच्या पिढीला खूप आवडतं. आपल्या मनाचे जे कांगोरे आहेत, जे हिंसक गोष्टी आहेत, हे मनोरुग्णासारखं समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण मांडायचे. आपल्या घरातली दयनीय विभत्स असलेली परिस्थिती ही समाज माध्यमात मांडायची आणि जगाला दाखवायचं मी कसा स्वच्छ आहे, चांगला आहे. परंतु माझ्या अवतीभोवती माझी जी नातेवाईक मंडळी आहेत, कौटुंबिक मंडळी आहेत, ती माझा छळ करतात, मला यातना देतात. अशा पद्धतीची परिस्थिती आपण जगापुढे मांडतो आणि एक आत्मिक असं समाधान मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. मित्रांनो, हा विषय एक राजकीय हिस्सेपोटी जरी आज समोर आला तर अनेक सेलिब्रिटी असतील, अनेक नामांकित लोक असतील, त्यांच्या घरची कुटुंबाची परिस्थिती आणि त्यांच्या नात्याचा ज्या पद्धतीची ते नातं कसं तुटलं, विभक्त झालं, हे आपण पाहतोय. आमिर खान या सुप्रसिद्ध अभिनेत्याचं नुकतं 3रं लग्न झालं. त्या 3ऱ्या लग्नामध्ये त्याच्या सुरुवातीच्या दोन्ही पत्नी हजर होत्या, त्याची मुलं हजर होती. समाजाची नैतिकता कुठल्या पातळीवर गेलेली आहे, जे काय आहे सर्व समाज माध्यमासमोर येतं आहे. नाता संबंध राहिलेले नाहीत, समाजात विश्वासार्हता राहिलेला नाही, आपुलकी, बांधिलकी, प्रेम आणि निष्ठा राहिलेली नाही.
आणि भिवस्तपणे अनैतिक गोष्टीचा ह्या ठिकाणी सर्वजण त्या गोष्टीचं गोडवे गातो आणि ज्या अनैतिक गोष्टी आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करतो. हा नेमकं समाज कुठल्या रथावासाला चालला आहे याचा कोण सांकल्यानं आणि बारकाईने विचार करणार आहे की नाही, हा माझा या निमित्ताने प्रश्न आहे. मित्रांनो, कुटुंब पद्धती ही जोपासली गेली पाहिजे. मी ज्या दशकातनं आलो मी आपल्याला सांगू इच्छितो, अनेक कौटुंबिक चित्रपट आपण पाहिले. प्रेम, स्नेह, आपुलकी, बांधुलकी आणि नात्यासंबंधासाठी स्वतःला पणालाच लावणं असे नायक प्रधान चित्रपट तुम्ही आणि मी पाहिले. घर एक मंदिर, प्यार का मंदिर अशा चित्रपट, असे कथानक पाहून आपण मोठे झालो. आणि आता काय होतं आहे, घर पवित्र राहिलं नाही, मंदिर राहिलं नाही, नात्यातला स्नेह राहिला नाही, आपुलकी आणि बांधिलकी राहिली नाही, नात्याचा विश्वासार्हतेनं धोका देऊन खून होतोय. अशा पद्धतीची सामाजिक परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज हा 2 पिढ्यांचा जो जनरेशन गॅप आहे त्यामध्ये फार मोठा विचाराचा गॅप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मी आजच्या ह्या नव्या पिढीला आणि सर्व हा समाजाला एक विनंती करेल, एक आव्हान करेल, नाती जोपासण्यासाठी एकत्र या आणि पहा. हे जर असंच सुरू राहिलं तर काय भयावह परिस्थिती निर्माण होईल. समाज ही व्यवस्था राहणार नाही, कुटुंब ही व्यवस्था राहणार नाही, माणूस माणसासोबत येणार नाही, तो एकांकी पडेल आणि एकांकी पडलेला माणूस हा मानसिकदृष्ट्या खचला जाईल, जो आता खचलेलाच आहे. आणि ही मानसिक आजारपण हे फार भयावह सामाजिक परिस्थिती ही निर्माण होणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी अत्यंत गांभीर्यपणे मानवी नात्याचा हा जो संघर्ष आहे यावर विचार केला पाहिजे. पैसा, प्रतिष्ठा, सन्मान, प्रॉपर्टी ह्या सर्व वस्तू चैनीच्या आहेत. ह्या आपल्या आयुष्यात येतील जातील, परंतु प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी, बांधिलकी, निष्ठा, विश्वास हा पुन्हा पुन्हा येणार नाही. म्हणून अजूनही वेळ गेली नाही. मानवी नातेसंबंध जोपासण्यासाठी, त्याच्या एकत्रीकरणासाठी, त्याच्या संगोपनासाठी आपण सर्वांनी एकत्र या, संवाद करा, नातेसंबंधातला दुरावा दूर करा आणि समाजामध्ये जी विभक्तगिरी चाललेली आहे त्यावर आपण तोडगा काढला पाहिजे. कौटुंबिक न्यायालयामधले जे प्रकरणं आहेत ती प्रकरणं कमी झाली पाहिजे आणि नात्यातला, माणसातला एकमेकांचा संवाद हा वाढीस लागला पाहिजे. अशीच विनंती आजच्या ह्या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. आपण आपापली नाती, आपले नातेसंबंध, आपली कौटुंबिक व्यवस्था ही टिकवण्यासाठी पुन्हा स्वतःला कटिबद्ध करा. समाज एकत्रितपणाची जी प्रक्रिया आहे ती सुरू करा आणि नात्याचा जो ओलावा आहे, जे ममत्व आहे, जी बंधुत्व आहे तीची जोपासना करण्यासाठी एकत्र या आणि ही कुटुंब व्यवस्था वाचवण्यासाठी आपण सर्वांनी कृतिशील प्रयत्न करा. एवढंच मानवतेचं आव्हान, माणुसकी जोपासण्याचं आणि जपण्याचं आव्हान मी आपल्या सर्व प्रेक्षकांना करतो. आपण निश्चितपणे या बाबतीत विचार कराल अशी इच्छा, अपेक्षा व्यक्त करून आत्ता या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, समाजातल्या भावभावना आणि वेदना, माणसातलं स्नेह, बांधिलकी हे जोपासण्याचं काम पूर्ण आयुष्य मी करत आलो आणि म्हणून ह्या वेदना आपल्याशी शेअर कराव्यात. लोकांची भावना, लोकांच्या मनभावना, संवेदनशील भावना, समाज भावना ही बोलून दाखवण्याचं काम मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून करतो. आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ही बंधुभावना, ही स्नेह भावना, हे मानवतेचं भावना
सर्वांना असे प्रचलित करा अशीच अपेक्षा व्यक्त करतो, आवाहन करतो आणि तुर्त या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.